योगेश्वरा. म्हणा सगळे म्हणा, मागे म्हणा. अभयातची हे विश्व जगावे, अभयात प्रसन्न व्हावे जन हे आघवे, प्रसन्न कश्मळ सारे दूर करा चक्रधरा. नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा. परमार्ग हे जीवन व्हावे म्हणा. मंगल मंगल हृदयी यावे, मंगल परम प्रीती यावी घरा चक्रधरा. नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा. परज्ञानाचे करण्या मंथन, परज्ञानाचे अंतरात हो तुझेचे चिंतन, भक्तीने उद्धार करा चक्रधरा. नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. साक्षी सर्वज्ञ प्रभु तू करता विश्वाचा, मानव वेसे प्रगट होतसे, जीव उद्धराया मुचा प्रणाम तव पाया. जय तु मंगला परम मंगला, चिद्रूप सर्वेशा, मम जीवन करी शुद्ध स्वामिया. द्या पुल्या ठाया मुचा प्रणाम तव पाया. क्षणोक्षणी दे आठव आपुला, अन्य नको काही, राऊळ तुझिया पदी प्रार्थना, राऊळ तुझिया पदी प्रार्थना. निरसी मोहमाया मुचा प्रणाम तव पाया मुचा प्रणाम तव पाया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. महाराष्ट्राच्या बाहेर लोकांच्या मनामनामध्ये स्थान निर्माण केलेलं आहे. आज या कर्मभूमीमध्ये, बाबांच्या कर्मभूमीमध्ये या ठिकाणी महाचिंतनेचं उद्घाटन होत आहे. आदरणीय वेरुळकर काका यांच्या शुभ हस्ते आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या उद्घाटनाचं स्वागत करावं. कल्याणरावजी काळे साहेब यांनाही विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते. अर्जुनरावजी खोतकर साहेब या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय कापूस तळणीकर बाबा हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बाबांनाही विनंती करतो की आपल्या करकमलाने या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करावं. संदीप दादा उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपल्या शुभ करकमलाने आपण या
उद्घाटन समारंभामध्ये दीप प्रज्वलन करावं. बाबांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. हॅलो. हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. चिंतनी हे चिंतनाचे चिंतनीय पीठ आहे. अचिंत्याचा शोध घेण्या चिंतनी ही वाट आहे. विचाराच्या मंथनाला कृतीची ही जोड व्हावी. माणसाच्या माणसाला माणसाची चाड व्हावी. चिंतनीच्या व्यासपीठी प्रीतीची पहाट आहे. अचिंत्याचा शोध घेण्या चिंतनी ही वाट आहे. गेल्या 27 वर्षापासून हा महाप्रवास महाचिंतनीचा होतो आहे. हे 28वं वर्ष. या 28व्या वर्षाच्या महाचिंतनी महापर्वाच्या निमित्तानं या ठिकाणी या चिंतनीचे अध्यक्ष सदानंदजी मोरे साहेब यांचा संदेश आलेला आहे. ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांचा संदेश आलेला आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उद्घाटक हरिभाऊदादा वेरुळकर मोजरी, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय आपल्या जालना जिल्ह्याचे लाडके आमदार अर्जुनराव दादा खोतकर, मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय कापूस तळणीकर बाबा आणि सर्वच आदरणीय मंडळी, चिंतनी परिवार, या चिंतनीवर परिणाम करणारा चिंतनीचा जो साधक, येथे उपस्थित असलेले सर्वच संत महंत, तपस्विनी माता भगिनी आणि चिंतनीवर प्रेम करणारी सर्वच चिंतनीचा तो परिवार, चिंतक, हा 28व्या वर्षाला आपण जालना जिल्ह्यामध्ये इथे आलेलो आहोत. गेल्या 28 वर्षापूर्वी टाकलेलं हे पहिलं पाऊल बाबांनी प्रचार क्षेत्रामध्ये बाबांनी जे काम केलं सुरुवातीला, ते अतुलनीय होतं, अवर्णनीय होतं. विद्यार्थ्यांच्या शाळेची निर्मिती केली, कीर्तन विद्यालय निर्माण केलं, त्याच्यामध्ये शेकडो कीर्तनकार निर्माण केले आणि त्यानंतर या सर्व प्रचार संघाला एकत्रित घेऊन हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करायला पाहिजे हा विचार घेऊन बाबांनी या चिंतनीला जन्म दिला. जालना जिल्ह्यामधलं छोटंसं गाव, ज्या गावामध्ये पहिली लघुचिंतनी झाली, ते गाव म्हणजे श्री क्षेत्र काजळा. त्या क्षणाचा मी साक्षीदार आहे. त्या दिवशी त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाला आणि 4 तासाचं प्रबोधन सकाळी 9 ते 11 आणि दुपारी 3 ते 5 मधल्या काळामध्ये वनभोजन, प्रत्येकाने आणलेली शिदोरी आणि सर्वांनी ती शिदोरी तो गोपालकाला खाल्ला. सर्वांना आनंद झाला आणि बाबांना एक असं सुंदर प्रचाराचं सूत्र सापडलं की अनेक लोकांना एकत्रित करून आपल्याला हा कार्यक्रम घेता येतो, घेऊ शकतो आपण. आणि मग बाबांनी अविरत परिश्रम केला. 1 वर्ष दर 15 दिवसाला एक चिंतनी व्हायची, ज्याला लघुचिंतनी असं नाव बाबांनी दिलं. आणि ती चिंतनी प्रत्येक गावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये तिथल्या लोकांना बिनाखर्ची कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावरती दडपण न आणता त्यांना सांगायचं की तुम्ही फक्त आम्हाला एखादा माईक उपलब्ध करून द्या आणि पिण्यासाठी पाण्याची सोय आम्हाला द्या, बस आम्हाला काही गरज नाही, ना स्टेज ना काही, फक्त एक माईक असला की आम्ही लोकांना अगदी फुकट ज्ञान देण्याचं काम करतो. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं सूत्र बाबांनी सांगायला सुरुवात केली. सकाळी 9 ते 11 2 तास
श्रीमद भगवद्गीतेचा श्लोक बाबा सांगायचे आणि श्लोकाची उकल करून द्यायचे. लोक मंत्रमुग्ध व्हायचे, हसायचे, रडायचे. इतकं सोप्या पद्धतीनं तत्त्वज्ञान सांगायला बाबांनी सुरुवात केली. आणि मग दुपारी सर्वज्ञानचं सूत्र बाबा सांगत होते. हे सगळं सांगत असताना लोकांना सूत्राची ओळख व्हायला लागली आणि सूत्र वेगळ्या अंगाने लोकांच्या गळी उतरायला लागलं. जनमानसामध्ये ही प्रचार पद्धती बाबांनी 1 वर्षामध्ये इतकी रूढ केली की जालना आणि संभाजीनगर जिल्हा दोन्ही जिल्हे बाबांनी पिंजून काढले, अगदी पिंजून काढले. आणि मग 1 वर्ष पूर्ण व्हायला आलं. 9 तारीख 97 साल या साली काजळ्याला पहिली लघुचिंतनी झाली. आणि मग त्याचं 1 वर्षाची पूर्तता होत असताना बाबांना अशी कल्पना आली की या सर्व लोकांना ज्या ज्या गावी आपण ही लघुचिंतनी घेतली होती त्या सर्व चिंतकांना एका चिंतनीमध्ये बोलवायला पाहिजे. आणि म्हणून ही महाचिंतनी असं म्हणून त्याला नाव देण्यात आलं. आणि पहिली महाचिंतनी ही बाबांनी पैठण, श्रीक्षेत्र पैठण इथे घेतली. आणि त्या पहिल्या महाचिंतनीला सर्व या दोन्ही जिल्ह्यातली सर्व साधक मंडळी, चिंतनीचा परिवार तिथे आला. मग हे सूत्र ऐकण्यासाठी आजही इथेही जी मंडळी उपस्थित आहे केवळ महानुभाव पंथाची नाही आहे, तर वारकरी संप्रदायाची मंडळीसुद्धा याला जोडल्या गेलेली आहे. आणि हा प्रवास 28 वर्ष आज पूर्ण होत आहेत. म्हणजे पहिली चिंतनी ही पैठणला झाली, दुसरी डोमेग्राम, तिसरी धुळे, चौथी वरझडी, 5वी रुद्धपूर, 6वी जाळीचा देव, 7वी फलटण, 8वी मकरधोकडा, 9वी पांचाळेश्वर, त्यानंतर जयपूर, त्यानंतर नाशिक, त्यानंतर माहूर, चांगदेव हरताळा, पोहिचा देव, निपाणी, बोरखेडी, करंभाड, करमाड, नेवासा, गोवर्धन, नाशिक, परभणी, द्वारिका, पाथरे, नळवंडे धरणातसुद्धा चिंतनी झालेली आहे. आणि त्यानंतर लाडगावला चिंतनी झाली. आणि मागच्या वर्षी लिंगमपल्ली, आंध्र प्रदेश इथे सुद्धा चिंतनी झाली. म्हणजे चिंतनी गुजरातमध्ये गेली, चिंतनी आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणात गेली आणि चिंतनी ही उत्तर प्रदेशामध्ये गेली. 3 राज्यामध्ये म्हणजे आमचा महाराष्ट्र सोडून 3 राज्यामध्ये चिंतनी गेलेली आहे. हे चिंतनीचं 28वं वर्ष. आणि या 28 वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासामध्ये बाबांना अनेक खडतर असे अनुभव आले, परंतु चांगलेही अनुभव आले. आणि त्या सर्व गोष्टीचा मी एक साक्षीदार आहे. बाबांच्या या कार्याला आज 28 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि या 28व्या वर्षाच्या या चिंतनीमध्ये या ठिकाणी आपण सर्व एकत्रित झालात. सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. या चिंतनीचा चिंतेला आकळीत या ठिकाणी सदाचाराचं आचरण करत करत, सद्विचाराचं वर्तन करत करत आपल्या जालना जिल्ह्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे. श्री चक्रधरांची मुक्तीची चाड तेणे मुंगिये विरुण चिंतावे हा विचार श्री गुरूंनी आपल्या वाणीतून जनसामान्यापर्यंत पोहोचवला आणि आम्हालाही पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं. त्यासाठी हा विचार पोहोचवण्यासाठी आपण सर्व वचनबद्ध होऊया. दंडवत प्रणाम. विनीत साहनी या ठिकाणी आलेले आहेत. विनीत साहनी यांनी विचारपीठावरती यावं असे मी त्यांना विनंती करत आहे. आमदार माजी मंत्री अर्जुनरावजी खोतकर साहेबांचं मी आताच म्हणालो की जालना जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची भूमिका राहत आलेली आहे. आताही जेव्हा आम्ही विनंती केली तेव्हा भाऊंनी या कार्यक्रमासाठी निश्चितपणे आपलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आपले लाडके आमदार माजी मंत्री अर्जुनरावजी खोतकर साहेबांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं या ठिकाणी स्वागत अध्यक्ष या नात्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. भाऊंचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी शास्त्रीजी बाबूळगावकर शास्त्रीजी यांच्या संकल्पनेमधून
सुरू झालेला हा महाचिंतनेचा प्रवास आज जालन्यामध्ये आहे. मी या महाचिंतनेचा स्वागत अध्यक्ष म्हणून आपलं सर्वांचं या महाचिंतनेमध्ये मनापासून स्वागत करतो. आजच्या या महाचिंतनेचे आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आचार्य श्री हरिभाऊजी विरुळकर, आपले माननीय खासदार कल्याणरावजी काळेसाहेब, ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं ते कडूभाऊ काळे, मंचावर उपस्थित सन्माननीय कापूस तळणीकर बाबा, विश्वनाथ बाबा, संदीप दादा पुणे, स्वच्छकर बाबा विरुळकर गुरुजी, पांडुरंगजी बागल, आमच्या सीताबाई, जयराज बाबा, कमळकर बाबा, बळीराम प्रभाकरजी, सन्माननीय बाबांचे उत्तराधिकारी सुदाम शास्त्रीजी, या चिंतनेचे प्रमुख, जमलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि उपस्थित मित्रांनो, खरं तर कळत नकळत गेल्या अनेक वर्षापासून मी या चिंतनेचा भाग बाभुळगावकर शास्त्री यांच्या विचारांनी या चिंतनेकडं ओढल्या गेलो किंवा ना या चिंतनेचा भाग झालो. भुतेकर दादांच्या माध्यमातून बाभुळगावकर शास्त्री यांची भेट झाली आणि पार त्यांच्या विचारामध्ये बुडून गेलो असं म्हणता येईल किंवा त्यांच्या विचाराने आकर्षित झालो असं म्हणता येईल. बाबांच्या बोलण्यामध्ये मला आईचं ममत्व दिसलं. बाबाच्या बोलण्यामध्ये प्रसंगाने कठोरताही दिसली. जिथं माया आहे, जिथं कठोरता आहे, निश्चितपणे तिथे समाज आणि पंथाला बदलण्याची ताकद असते असं म्हणतात. तसं पाहिलं तर मी वारकरी संप्रदायाचा आहे. वारकरी संप्रदायाची वारी माझ्या घरामध्ये आहे. परंतु मानवभाव पंथाकडे मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की जो काही या संपूर्ण परिसरामध्ये संभाजीनगर असेल, जालना असेल किंवा ह्या सर्व परिसरामध्ये बाबाच्या उदारपणामुळे किंवा बाबांच्या विचारधारेमुळं म्हणा, महानुभाव पंथांचा एक प्रसार आणि प्रचार निश्चितपणे वाढला हे म्हणायला काही हरकत नाही. थोडंसं लवचिक धोरण घेतलं की लोक जवळ यायला सुरुवात होते. माणसं जवळच आले नाही तर आपल्याला विचार तरी कसा देता येईल. कदाचित बापाला या संदर्भाने काही टीकेला समोरही जावं लागले असेल, परंतु बाबाने कधीच त्या गोष्टीची तमा बाळगली नाही. एका चाकोरीबद्ध पद्धतीनं जाण्यापेक्षा
थोडीशी चाकोरी वेडीवाकडी करून जरी त्या ध्येयापर्यंत जाता आलं, तर मला असं वाटतं की ध्येय महत्त्वाचं आहे. थोडंसं वेडवाकडं वागून चालून जरी आपल्याला ध्येय गाठता आलं, तर या पंथाला ध्येयापर्यंत नेण्याचा संकल्प निश्चितपणे बाभुळगावकर शास्त्री यांनी केला. तो मी अनुभवला, तो मी पाहिला, तो मी पाहतो, तो अनुभवतो. मी त्यांच्यातली भावनिक बुद्धिमत्ता बघितली आणि भावनिक बुद्धिमत्तेच्या माध्यमातून त्यांनी ही संकल्पना सूत्रबद्ध केली की हा विचार आपण सूत्रबद्ध पद्धतीने लोकांपर्यंत नेऊ शकतो आणि अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने त्याने मानवभाव, पंथ आणि या सर्व गोष्टी कधी कधी विद्युत असा जशा पद्धतीने आपण एखादा लाईट लावतो, प्रवाह कसा तेज असतो, तसा तेजही प्रभाव त्यांच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. आणि हे सर्व करत असताना या पंथाचा प्रसार, विस्तृत प्रसार कसा होईल आणि हा पसारा निश्चितपणे लोकांपर्यंत कसा जाईल, या संदर्भाने बाबांनी सातत्याने प्रयत्न आणि प्रयत्नाची प्रकाष्ठा या ठिकाणी केली. अत्यंत सुसूत्रपणे अशा प्रकारची बांधणी ज्याला म्हणता येईल, ही बांधणीसुद्धा बाबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. या पृथ्वीच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी किंवा ना या 7 समुद्राच्या पलीकडे ज्या ज्या ठिकाणी महानुभाव पंथ गेला असेल, निश्चितपणे मी हे धाडस केलं की पृथ्वीच्या कानाकोपऱ्यामध्ये बाबांच्या विचाराने, अर्थात निश्चितपणे त्याला चक्रधर प्रभूचा सूत्राचा आधार आहेच, परंतु बाबाच्या प्रचाराने प्रसाराने पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात सुद्धा हा विचार आता जाऊन पोहोचत आहे. ही या चिंतनेचं खरं या ठिकाणी यश असं म्हणायला पाहिजे. खरं तर मी आजचा वक्ता नाही, मी फक्त स्वागत अध्यक्ष म्हणून मी आपलं सर्वांचं स्वागत करायला या ठिकाणी उभा आहे. वक्ते या ठिकाणी वेरुळकर बाबा आहेत, खासदार साहेब आहेत, म्हणून तो माझं भाग्य आहे की मला या चिंतनेचं स्वागत अध्यक्ष या ठिकाणी होता आलं. बाबा, मी तुम्हाला एकदा सांगतो की निश्चितपणे कधीतरी एका चिंतनेमध्ये एक विषय घेऊन मी बोलेल आपल्याशी, आणि तो विषय मांडण्याची संधी मला भविष्यात, आज नाही, उद्या नाही, पुढच्या कधीतरी, आज हा 28वा वर्ष आहे, अजून आपल्याला खूप दूर जायचं कल्याणराव. तुम्हाला मला इथं थांबायचं नाही, लांबचा प्रवास आपण जोडीनं करायचा आता. त्यामुळं कधीतरी एखाद्या चिंतनेमध्ये मी माझं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न, विषय मांडण्याचा प्रयत्न करील. स्वागत अध्यक्ष म्हणून निश्चितपणे ज्या दिवशी चिंतनी मागची संपली त्या दिवशी आमच्या बागल कुटुंबाने, माझे मित्र डॉक्टर बागल यांनी या चिंतनेचं नारळ घेतलं. डॉक्टर बळीराम असतील, त्यांचे काका असतील, वडील असतील, यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने ही चिंतने आज या ठिकाणी होते. मी बागल कुटुंबाला मनापासून धन्यवाद देईल, परिवाराला धन्यवाद देईल. एक चांगल्या प्रकारची महाचिंतने आपण या ठिकाणी आयोजित केली. आणि खरं तर सुदाम शास्त्री यांची मरमर मी बघतो की ज्या दिवशीपासून जालन्यामध्ये चिंतने आपण घेण्याचं ठरवलं तेव्हापासून कुठलाही बळीजावपणा न ठेवता सातत्याने ते या चिंतनेमध्ये कार्यरत आहेत. आणि आज हे आपण स्वरूप बघतो.
मी येणाऱ्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आदरणीय अण्णाही येतात, विजय अण्णा बोराडे, त्यांचंही महाचिंतनीचा स्वागत अध्यक्ष म्हणून मी मनापासून स्वागत करतो. आणि खरं तर आता या चिंतनेला सुरुवात होते. मी आपलं सर्वांचं स्वागत करून थांबतो. धन्यवाद. बोल यावं स्टेजवर. अण्णा, गेल्या 28 वर्षापासून जी चिंतनी अव्याहतपणे तुम्हा आम्हा सर्वांना प्रेरणा देते, त्या चिंतनीचे निर्माते परमपूज्य महंत बाबुळगावकर शास्त्री बाबा, आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माजी मंत्री अर्जुनरावजी खोतकर साहेब, आजच्या या चिंतनीचे उद्घाटक आदरणीय हरिभाऊजी वेरुळकर साहेब, तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक तथा कृषीभूषण आदरणीय विजय अण्णा बोराडे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले परमपूज्य परममहंत कापूस तळणीकर बाबा, त्याचप्रमाणे नुकतेच आपल्यामध्ये ज्यांनी आले ते सन्माननीय परमपूज्य परममहंत संतोष मुनी बाबा, परमपूज्य परममहंत संदीप मुनी पुणेकर, परमपूज्य महंत डॉक्टर सवस्तकर बाबा, परमपूज्य महंत कळमकर बाबा, परमपूज्य महंत मल्ले बाबा पांचाळेश्वर, चिंतनी प्रमुख सुदाम शास्त्री कोठी आणि मोहितेताई, व्यापारी महासंघाचे विनीत सहानी साहेब, आणि जिथं आपण बसलो, ज्या चिंतनीचं आयोजन ज्या परिवारांनी या ठिकाणी केलं, ते आयोजक डॉक्टर बागल साहेब आणि त्यांचा सर्व बागल परिवार, आणि उपस्थित चिंतनीचे साधक बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मला बाबा म्हटले की तुम्ही फक्त शुभेच्छा देऊन जा. बाबा, चिंतनीला शुभेच्छा देण्या इतका मी मोठा झालेलो नाही, परंतु मला चिंतनीने शुभेच्छा दिलेल्या आहे, आणि मी शुभेच्छा देण्यापेक्षा मला आपण या आजच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सकाळी बोलावलं. मी त्याच्यात धन्यता मानतो की एका वर्ष 28 झालेल्या या चिंतनीचा ध्वजारोहण समारंभ आपल्या हस्ते पार पडतो, हे माझं सौभाग्य आहे. सर्वज्ञ चक्रधर प्रभूंचे विचार आम्हा साधक मंडळीला सांगावा आणि समाजाचं प्रबोधन व्हावं. आणि एक काळ असा होता की हा माझा संप्रदाय आहे, तो तुमचा संप्रदाय, तो त्यांचा आहे, हा त्यांचा आहे. बाबांनी त्या सगळ्या मर्यादा किंबहुना ती घातलेली कुंपणं बाबांनी मोडीत काढली आणि सर्वांना सांगितलं की आपण सगळ्या संप्रदायामध्ये जी गोष्ट चांगली ती आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग, भेदाभेद भ्रम अमंगळ.
बाबाने तो सगळा भेद, भ्रम, तो कसा अमंगळ आहे याबद्दल बाबाने विस्ताराने या 28 वर्षामध्ये तुम्हाला आम्हाला ज्ञात करून दिलं. आणि आता त्या रेषा किंबहुना त्या बाउंड्रीज किंबहुना ते कुंपणं गळून पडली आणि प्रत्येक समाजातला माणूस हा संप्रदायाचा किंबहुना पंथाचा, मग तो मानभाऊ पंथ असेल किंबहुना वारकरी संप्रदाय असेल, या सगळ्यांबद्दल वेगळ्या विचाराने पाहायला लागला. मी आज या ठिकाणी अर्जुनराव म्हटले त्याप्रमाणे वक्ता नाही, परंतु आपण या ठिकाणी मला सांगितलं शुभेच्छा द्याव्या. खरं तर हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. डॉक्टर साहेब, इथं आपल्याला जागा कमी पडेल शेवटच्या दिवशी असं मला वाटायला लागलं. आम्ही बोलत होतो, कारण मला जो चिंतनीचा अनुभव आहे त्याच्यामध्ये हळूहळू आता आजपासून जी गर्दी वाढायला लागेल तशी ती 11 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात पुढे जाईल आणि त्यावेळेला हे सगळे पडदे मोकळे करावे लागतील. आणि कारण लोक जे येतात ना, मला यावर्षी या चिंतनीतून काहीतरी शिदोरी मिळणार आहे आणि ती मी घेऊन घरी जाणार आहे आणि ती शिदोरी मला पुढच्या वर्षीच्या 9 जानेवारीपर्यंत पुरणार आहे. या भावनेतून लोक मोठ्या प्रमाणात येतात आणि इथं खूप गोष्टी घेऊन जाण्यासारख्या आहे. जसं अर्जुनराव म्हटले तसं मायेचं पांघरूण आहे, तसं शिस्तीत चालण्याचा सुद्धा उपक्रम आपल्याला शिकवला जातो असं जर मी म्हटलं तर वावगं होऊ नये. 8:30 वाजता म्हणजे 8:30 वाजता ध्वजारोहण झालं पाहिजे, याच्यासाठी सर्व साधक तिथं पोहोचले पाहिजे. पाहुणा लवकर आला की पाहुणा उशिरा आला, याच्यापेक्षा आपला कार्यक्रम वेळच्या वेळी होणं, पार पडणं गरजेचं आहे. या खूप गोष्टी बाबा आपण आम्हाला चिंतनीतून शिकवतात. मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना या वर्षीच्या चिंतनीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण खूप सगळेजण या चिंतनीतून मोठी शिदोरी या 3 दिवसामध्ये घेऊन जाणार आहे आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम. परमपूजनीय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजी आणि या चिंतनीचे जिथून गंगोत्री निघाली असे परम आदरणीय पूज्य बाभुळगावकर बाबा, त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेले कापूस तळणीकर बाबा आणि या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आपले या परिसरातील लाडके आमदार श्रीमान अर्जुनजी खोतकर साहेब आणि अधिष्ठानावर मंचावर उपस्थित सगळे आदरणीय पूजनीय मंडळी, बाजूला बसलेली सगळी आदरणीय महंतराज बाबा, सगळे उपस्थित प्रभुप्रिय भक्तजन आणि श्रद्धास्वरूपी भक्तिमती माता भगिनी, या ठिकाणी उद्घाटनाचं दीप प्रज्वलन झालं त्यावेळेसच मला वाटलं की उद्घाटन झालं, मला काही बोलण्याचा प्रसंग येणार नाही. आणि माझ्या पूर्ववक्त्यांनी जे बोललेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, धन्यवाद मानतो. आणि असं वाटते या पूर्ववक्त्यांनी जे बोललो त्याला मी सहमत आहो असं म्हणून मी खाली बसावं असं वाटते. परंतु अर्जुनरावचं म्हणणं आहे असं की तुम्ही बोला, काय बोलायचं आहे.
इथं येऊन खूप मन प्रसन्न झालं. मी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचा एक आजीवन प्रचारक आहो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा मी एक अनुयायी आहो. परंतु आधी मी वारकरी संप्रदायात आहे आणि आहो. आणि गुरुदेव सेवा मंडळ हे कोणता पंथ नाही, कोणता धर्म नाही, कोणता संप्रदाय नाही. उलट राष्ट्रसंतांनी असं म्हटलं आहे की व्यक्ती ही सामाजिक कार्याच्या माध्यमातून परमेष्ठीपर्यंत पोहोचावी यासाठी गुरुदेव सेवा मंडळ स्थापन झालं आहे. इथं सेवा मंडळामध्ये या तर गुरुदेव सेवा मंडळाची व्याख्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अशी केली की ज्याला व्यक्ती धर्म कळतो, कुटुंब धर्म आचरणी आणतो, समाज धर्म अंगी बाणतो आणि राष्ट्रधर्माच्या धारणेने तो विश्वापर्यंत पोहोचवला जावा यासाठी कार्य करणारी जी मंडळी आहे त्या मंडळीचं नाव गुरुदेव सेवा मंडळ आहे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आम्हाला सांगितले. इथं तुकडोजी महाराजांचा जन्म ज्या यावली गावात झाला, मोठं संस्थान आहे. मागच्या वेळेस आदरणीय पूज्य भाभुळकावकर भावांना आम्ही बोलावलं होतं व्याख्यानासाठी, प्रवचनासाठी. त्यांनी त्या कार्यक्रमाचे, त्या संस्थेचे अध्यक्ष महानुभाव पंथाचे अनुयायी आहेत. इथं सेवा मंडळात काही इस्लाम धर्मीय लोक आहेत, महानुभाव लकी आहेत, वारकरी संप्रदायाचे लोक आहेत. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अखिल भारतीय भारत साधू समाजाचे अध्यक्ष राहिला आहेत. सगळ्या धर्माचा समन्वय, विश्वशांतीचा उपाय, लोक सुधारणेचे विद्यालय त्यांनी काढलेली सामुदायिक प्रार्थना आहे. माझा बाबांचा बाबांचा संबंध जवळजवळ मला असं वाटते की ती 35 सालापासून आहेत. आमच्या नांदुरा आश्रमामध्ये बाबा आणि सयंगराज शास्त्री हे प्रथम आमच्या नांदुरा आश्रमात आलेत. आणि ते ज्यांच्यासोबत आलेत ते जाळीच्या देवाचे महंत आंबेकर बाबा आहेत. आम्ही गीतांजलीचा कार्यक्रम त्याचा घेतला होता. आणि बाबांचे जे बंधू आहे ना ते वारकरी संप्रदायाचे आहेत, कीर्तनकार आहेत. आणि त्यांचा माझा संबंध कधी आला? माझ्या वयाच्या 18व्या 17व्या वर्षी आला, ज्यावेळेस मी ऋषिकेशला संस्कृताचं व्याकरण शिकायला होतो. त्यावेळेस या भाभुळकावकर महाराजांचा संबंध त्यावेळेस आला. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की माझा एक भाऊ महानुभाव पंथामध्ये आहे. आणि यावलीचे जे अध्यक्ष आहेत रामचंद्र बाबू कांडलकर, त्यांचा भाऊ एक महानुभाव पंथाचा आहे, अनुयायी होते. आणि गीतार्थ चंद्रिका एक ग्रंथ त्यांच्याजवळ मी बघितला आहे ऋषिकेशला. आता ते हयात नाही, परंतु तिथून माझा संबंध त्यांच्याशी आला. आणि मंडळी या ठिकाणी गेलो, चिंतनिकेचा ह्या पाहण्याचा मला प्रथमच योग आहे. बाबांचा संबंध अनेक वेळा, पण इथं आल्यानंतर पण सर्वसमावेशक यांचे विचार आहेत.
इथं जे बोर्ड आहे या बोर्ड पाहून हा कार्यक्रम सर्वसमावेशक आहे हे पटते म्हणत आहे. आणि याचंच वैशिष्ट्य आहे, पंथाचं वैशिष्ट्य हे आहे का सगळ्यांना सामावून घेण्यासाठी. नामदेवाला कुत्र्यामध्ये देव दिसला असं म्हणतात. तुपाची वाटी घेऊन नामदेव कुत्र्यामागे धावले. हे कुत्र्याचं वैशिष्ट्य नाही आहे, हे नामदेवाचं वैशिष्ट्य आहे. तहानेल्या गाढवाच्या तोंडात काशीच्या गंगेची कावडी ओतावी हे वैशिष्ट्य गाढवाचं नाही महाराज, हे वैशिष्ट्य एकनाथ महाराजांचं आहे. एका डांगऱ्याला कुत्र्यामध्ये त्यांना मोठं केलं, त्यांची श्रद्धा होती ती या कुत्र्याचं वैशिष्ट्य नाही, हे चक्रधराचं वैशिष्ट्य. सशाचं रक्षण करणं हे सशाचं मोठेपण नाही आहे, हे सर्वज्ञ चक्रधराचं मोठेपण आहे. मी बाबांच्या प्रवचनाच्या मध्यंतरी आलो, बाबुरकर बाबांच्या. मला एक गोष्ट फार खटकली. बाबा म्हणतात हरिभाऊ माझ्यापेक्षा ते विद्वान आहेत असं म्हटलं आहे. या पूर्वीच्या उदाहरणात हे मी गोष्ट सांगतो की माझ्यासारख्या लहान माणसाला ते विद्वान म्हणतात, हे माझं वैशिष्ट्य नाही, हे बाबांचं वैशिष्ट्य आहे. काय पामराशी माझं थोर बनू, पायीची वाहनं पायी बरी, असं संतांनी सांगितलं. या कुत्र्यामध्ये डुकऱ्याच्यामध्ये देव पाहणं हे संताचं वैशिष्ट्य आहे. तसं आमच्या लहानशा माणसामध्ये मोठंपण करणं, यासाठी मी सुरुवातीलाच म्हटलं मी उद्घाटक नाही होत ना. बाबांनी म्हटलं नाही, तुम्हाला तुमच्यामध्ये काय आहे मला माहीत आहे. आमच्यामध्ये देवत्व पाहणं हे आमचं वैशिष्ट्य नाही. आणि मंडळी हे लक्षात ठेवा तुम्ही, संप्रदाय हा संप्रदायाने मोठा होत नाही, संप्रदायाने मोठा होत नाही, इतरांना सामावून घेण्यात मोठेपणा आहे. वारकरी संप्रदायाने मानभाव पंथामध्ये त्यांना सामावून घेणं हे वारकरी संप्रदायाचं मोठेपण आहे. वारकरी संप्रदाय किती मानभाव पंथाला समाविष्ट करून घेतो हे मला माहीत नाही, परंतु आमचे भंडकर महाराज आहेत. आमचा 2 वर्षाचा संबंध आहे भंडकर महाराजांचा. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला आले त्यावेळेस. आणि ही मंडळी फक्त बाभुळकावर शास्त्री बाबांच्या बुद्धी आहे, पण फक्त बुद्धीच नाही आहे. भगवद्गीता असं म्हणते की बुद्धी ग्राह्य अतींद्रिय बुद्धीची गरज आहे. सद्बुद्धीच्या पलीकडे अतींद्रिय बुद्धी आहे, या बुद्धीची गरज आहे. आणि ह्या ज्यांची जी अतींद्रिय बुद्धी आहे तेच सगळे समाविष्ट करून घेतात, हे यांचं वैशिष्ट्य आहे मंडळी. माझा विषय संस्काराचा आहे. मी महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भामध्ये मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, आपल्या इकडे मध्य प्रदेशमध्ये आणि तेलंगणामध्ये जवळजवळ 80 ते 90 ठिकाणी बाल सुसंस्कार शिबिर घेत असतो. हे शिबिरामध्ये सर्व समावेशक आहे, सर्व संप्रदायाचा, सगळ्या धर्माचा समावेश करणार आहे हे शिबिर. मोठ्या मोठ्या मंडळीला आपण सांगतो, पण आपल्या सगळ्यांच्या
जे नातू पणतू आहेत, जो 14 वर्षाचे, 18 वर्षाचे, 21 वर्षाचे आतले जे आहेत त्यांना शिकवण्याची अत्यंत गरज आहे. आज देशाचा भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. संस्कारात शिक्षणापेक्षाही संस्कार महत्त्वाचे आहेत. आता या काळात शिक्षण महत्त्वाचं आहेच, आणि शिक्षण पराकोटी घेत आणि संस्काराचा अभाव असता. त्यामुळे या देशामध्ये संस्काराचा अभाव पण शिक्षणाचं प्राबल्य आहे, त्यात अतिरेकी निर्माण होतात, त्याच्या गुंडगिरी निर्माण होतात. गुंडगिरी इथं जे गुंडगिरी करणारे आहेत ते काही अशिक्षित नाही आहेत, सुशिक्षित आहेत, पण संस्कारहीन असल्यामुळे, सुसंस्काराचं प्राबल्य नसल्यामुळे कसा हा काय अंगठेशाप होत आहे? नाही. आता आमचा काही राजकारणाचा भाग नाही आहे, परंतु राजकारणामध्ये अंगठेछाप लोक आहेत का? राजकारणात सुशिक्षित बरेच आहेत. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जगामध्ये जो हैदोस दिसतो तो कशामुळे? अंगठेच्या लोकांमुळे आहे. सुशिक्षित पण सुसंस्कारित असल्यामुळे. सुशिक्षित आहे, शिक्षण आहे आणि सुसंस्कार आहे, सुसंस्काराचं प्राबल्य आणि शिक्षणाचं प्राबल्य असल्यामुळे महात्मा गांधी निर्माण होतात, बाबासाहेब आंबेडकर निर्माण होतात, इथं विवेकानंद निर्माण होतात. शिक्षण आणि सुसंस्कार. आणि तिसरी गोष्ट मी सांगतो, शिक्षणाचा अत्यंत अभाव आहे पण सुसंस्काराचं प्राबल्य आहे. सुसंस्काराचं प्राबल्य पण शालेय शिक्षणाचा अभाव. त्यातून गाडगे बाबा जन्माला येतात, हे लक्षात ठेवा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फक्त प्रायमरी शिकले, फक्त 4था वर्ग. त्या 4थ्या वर्गातला त्यांनी जागतिक धर्म परिषदेत, जपानच्या जागतिक धर्म परिषदेत येऊन त्या 18 देशाच्या संघटनेनं आमचा सल्लागार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करावं असा निर्णय घेतला होता. हे संस्काराचं प्राबल्य असल्यामुळे मी इथं बसलेल्या तमाम महिला पुरुषांना सांगतो की तुमच्या घरी जे मुलं आहेत त्यांना सुसंस्काराचं प्राबल्य, संस्कार द्यावे. मी 30 वर्षाच्या अगोदर एक पत्र लिहिलं ज्ञानेश्वर महाराज. त्या पत्रात असा उल्लेख होता आणि सगळ्या शेगावला पाठवलं, जाडीच्या देवालाही पाठवलं, बुद्धाला पाठवलं, जैनांनाही पाठवलं. या भारतीय संस्कृतीमध्ये जे पंथ आहेत, जे धर्म आहेत, ज्या संघटना आहेत, राजकारणाच्या व्यतिरिक्त आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, त्या सगळ्यांना मी विनंती केली की तुम्ही तुमच्या पंथाच्या प्रमाणे तुमच्या अनुयायाची मुलं घेऊन त्यांना तुमच्याच पद्धतीनं तुम्ही उपासना पद्धती शिकवा. आम्हाला काही त्याच्यामध्ये प्रत्यय नाही आहे, प्रत्यय नाही आहे, परंतु त्यांना आईवडिलांची सेवा कशी करावी, थोरांचा आदर्श कशी करावा, शेजारच्या माणसाचं दुःख त्यांना जाणलं पाहिजे आणि मानव धर्माचं शिक्षण दिलं पाहिजे. हे त्यांना शिकवण्यात तर आपला राष्ट्र बलवान होईल, उत्कर्षाला होईल असं मी पात्र झालो होतो. परंतु काही लोकांनी घेतलं, वारकरी पंथाने मात्र स्वीकारलं. अनेक ठिकाणी वारकरी संप्रदायाचे हे शिबिर होतं. मला माहीत नाही
महानुभाव पंथाचे शिबिर मुलांसाठी होतात काय? होत असेल तर चांगली गोष्ट आहे. अधिकाधिक हे वाढलं म्हणजे संस्काराचं अत्यंत प्रबल हे आज देशाचा महत्त्वाचा आहे. मंडळी, ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत असली पाहिजे, कळलं पाहिजे. आणि प्रत्येक समाज प्रबोधन करणाऱ्या माणसांनी मानव धर्माचं शिक्षण दिलं पाहिजे. मानव धर्म कशाला म्हणतात? मानव धर्म म्हणजे जे अखिल मानवाला मान्य असणारा त्याला म्हणतात मानव धर्म. वेशभूषा आणि उपासना पद्धती आणि साहित्य या 3 गोष्टींमध्ये भिन्नता राहणार आहे. आपण वारकरी पंथ म्हटला तर त्यांची वेशभूषा वेगळी आहे, त्यांची उपासना पद्धती हरिपाठाची वेगळी आहे. महानुभाव पंथ बसून म्हणलं की त्यांची वेशभूषा वेगळी आहे, त्यांची उपासना पद्धती वेगळी आहे, त्यांचं साहित्य वेगळं आहे. वेगळं आहे म्हणजे फक्त ग्रंथाचं नाव वेगळं आहे, परंतु त्यामध्ये मानव धर्म आहे. बुद्धांनी मानव धर्म सांगितला. पाणाती पाता बेरमिणी शिखापदम समाधी आम्ही अदिन्न दाना बेर. मी खोटं बोलणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही. पंचशिलाचं तत्व हे काही बुद्ध धर्मासाठीच नाही आहे, हे अखिल मानव धर्मासाठी आहे. भगवान चक्रधरांनी ही गोष्ट मान्य केली आहे. दुसऱ्या पंथाचा मी एक त्यात उदाहरण देतो की इथं पद्मनाभी एक सर्वज्ञाचा शिष्य होता, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. दुसऱ्या गुरुच्या त्याला थोडंसं डिवसलं. परमाणुभव देव, तुमचा देव परमाणू वेगळाच आहे का असं म्हटलं आहे. त्या शिष्याने त्यांच्या गुरुला सांगितलं. हे जेव्हा सर्वज्ञाला समजलं, सर्वज्ञांनी त्या पद्मनाभीला सांगितलं, बाईला यात घरात येऊ न देऊ, म्हणजे घरात येऊ देऊ नका, त्याला बाहेर पाठवा, कारण हा दुसऱ्याचे चैतन्य पोडवून आला असे. आणि हा जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना सांगितलं की ज्या गुरुचे तुम्ही शब्दात उपमान केला ते गुरुनी मला आलं पाहिजे, क्षमा मागायसाठी नाही. जेव्हा ते त्या परमाणू देव गुरुजवळ गेले, त्याला शरण आले, त्यांना वाटलं की हा महात्मा केवढा मोठा आहे. हे महात्म्य हे केवढं मोठं आहे. आपण तर आपल्या गुरुला, आपल्या दुसऱ्या पंथाच्या लोकांना आपलं माणूस म्हणतो, ते कमी विचाराचे लोक म्हणतात बरं केलं तुम्ही त्याला बोललो. हे चक्रधर स्वामीच्या लीळा चरित्रात किती महात्मा सांगितलं. हे दुसऱ्याला आपलंसं करणं केवढी महानता आहे. आणि ही महानता हा सर्वज्ञाचा दृष्टिकोन माझ्या मतानं मी बाभुळगावकर भावामध्ये पाहतो आहे. आणि आमच्या विदर्भामध्ये महानुभाव पंथाचा जो विस्तार केला, आमच्यासारखे लोक झाले ते बाबांच्या संपर्कात आल्यामुळे आहे. आणि माझी प्राज्ञा नाही या सगळ्या मंडळीला, पूज्य मंडळीला सांगायची, पण हे सगळी मंडळी या धोरणाला असेल. यांना आपलंसं करण्यात त्यांचा मोठेपणा नाही, आपला मोठेपणा आहे. आणि हा मोठेपणा महानुभाव पंथांनी स्वीकारला असं मला वाटते आहे. लक्षात ठेवा मंडळी,
या ठिकाणी आलो. बाबांनी सांगितलं. आणि मागच्या वर्षी राष्ट्रसंत साहित्य संमेलन झालं आमच्या अमरावतीला. त्या अमरावतीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आम्ही बाभुलगावकर बाबांना केलं. लोक म्हणत का तुम्हाला माणूस दिसला नाही काय? म्हटलं माणूस दिसला म्हणून तर केलं. बाबांनी माणूस द्या म्हणजे माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. हा प्रभूला हा माणूस दिसला म्हणून तर आम्ही अध्यक्ष केलं. आणि याही वर्ष अध्यक्ष करण्याचा बेतात होता, पण बाबा म्हणाले मला नांदेडला जायचं आहे राजू. म्हटलं मग दुसऱ्या दिवशी तर या. मग दुसऱ्या दिवशी 1 आणि 2 तारखेला साहित्य संमेलन आहे अमरावतीचं. बाबांनी मान्य केलं आणि आम्ही म्हटलं 1 तास बाबांचा सगळ्या लोकांना ऐकावला पाहिजे. हे ऐकावं, फक्त बाबांनीच ऐकायला पाहिजे असं नाही. हे सगळे अनुयायी, सगळे महंतांना मी विनम्रपणे हा संदेश नाही, आज्ञा नाही, विनम्रपणे विनंती करतो की बाबांनी सगळे समावेशक तत्त्व झाले तर सगळ्यांनी आपल्यास केलं पाहिजे अशी मी विनंती करतो. आणि हा सर्व समावेशक विचार आपल्याला दिशात रुजो. जसं व्यक्ती व्हावी कुटुंबपूरक, कुटुंब व्हावे समाजपोषक, समाज ग्रामपोषक आणि ग्रामाला देशाला पोषक आणि देशाला विश्वाला देश पोषक असला पाहिजे अशी शृंखला राष्ट्रसंतांनी केली. त्या मूळ पाया माणूस आहे आणि त्या माणसाचा शोध आपण घेतला आहे. उपासकांनो, कार्यकर्त्यांनो, या ठिकाणी मला बोलावलं. बाबांनी खूप सन्मान दिला. वास्तविक पाहता कुत्र्यामध्ये देव पाहणारा, गाढवामध्ये देव पाहणारा हा संत आहेत. ते संताचं वैशिष्ट्य आहे. माझ्या लहानशा लोकांना बाबांनी मोठेपणा दिले. हे मोठेपणा बाबांचं आहे. आमचे विद्यार्थी खूप आहे. 2.5 लाख विद्यार्थी संस्कार शिबिरातून बाहेर पडलेले आहेत महाराज. आणि हे जे आमचे विद्यार्थी आहे ना, माझ्यापेक्षा ते सुंदर बोलतात. केळीचं झाड असते की नाही, केळीचं झाड त्याची चव गोड नसते, पण त्याचे केळं मात्र गोड असतात. असे आमचे विद्यार्थी आहेत. माझ्यापेक्षा सुंदर बोलतात, सुंदर करतात. आणि वेळ जास्त झाला. मी फक्त बाबांनी सांगितलं की मी काही जास्त बोलणार नाही. ते म्हणून 15 मिनिट बोला. जास्त बोललो त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि इथं आनंद व्यक्त करतो. आणि दरवर्षी बाबांना मी विनंती करतो, जेथं जेथं आपला कार्यक्रम असेल त्याप्रमाणे मला कळवलं पाहिजे आणि मी येणार. इतके बोलून सगळ्यांची नंबर जाईल. वेरुळकर काकांनी आपलं आयुष्य, संपूर्ण आयुष्य समाज प्रबोधनासाठी, समाज चिंतनासाठी वेचलेलं आहे. काकांचे या ठिकाणी उपस्थिती असणे आपल्या सगळ्यासाठी आनंदाची बाब आहे. या ठिकाणी काकांनी महत्त्वाच्या अशा प्रकारचं चिंतन मांडलेलं आहे. त्यांच्या चिंतनाचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. या ठिकाणी आदरणीय परममहंत परमपूजनीय श्रद्धेय शेवलीकर बाबा यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. ते विचारपीठावरती उपस्थित आहे. मी आदरणीय बाबूशास्त्री बाबांना विनंती करतो की आपण महंत शेवलीकर बाबांचं शाल श्रीफल देऊन स्वागत करावं, सत्कार करावा. शेवलीकर बाबांच्या स्वागतासाठी आपण टाळ्या वाजवाव्यात. बाबांचं मानभाव संप्रदायामध्ये असलेलं योगदान, त्यांचं कार्य अत्यंत उल्लेखनीय राहिलेलं आहे. आजही अहोरात्र दौरे करून पंथीय वृद्धीसाठी, समाज प्रबोधनासाठी बाबा आपलं योगदान देत आहेत. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्यासाठी आनंदाची आहे. महंत आदरणीय कोठी बाबा विचारपीठावरती आहेत. मी महंत आदरणीय बाबूशास्त्री बाबांना विनंती करतो की आपण कोठी बाबांचं शाल श्रीफल देऊन स्वागत करावं, सत्कार करावा. माजी आमदार
अरविंद चव्हाण साहेब अण्णा यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. ते विचारपीठावरती उपस्थित आहेत. मी मुख्याध्यापक उद्धव बागल यांना विनंती करतो की आपण माजी आमदार चव्हाण साहेबांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत करावं. माझे ज्येष्ठ स्नेही ज्यांचं मराठी साहित्यामध्ये लेखनाच्या रूपाने असेल, वक्तृत्वाच्या निमित्ताने असेल, लेखनाच्या निमित्ताने असेल योगदान राहिलेलं आहे, असे बसवराज कोरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. अरविंदांनी यांचं स्वागत मुख्याध्यापक उद्धवराव बागले करीत आहेत. आपण अण्णांच्या स्वागतासाठी टाळ्या वाजवाव्यात, त्यांचं स्वागत करावं. कोरे सरांचं स्वागत शिवाजी बागल यांनी करावं. कोरे सर माझ्याजवळ बसलेले आहेत. आमचे ज्येष्ठ प्राध्यापक, मराठी साहित्यामध्ये आणि समाज प्रबोधनामध्ये तुमचे योगदान राहिलेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा समाजाच्या साठी परिवर्तन चळवळीमध्ये आपलं योगदान देऊन कोरे सरांनी आपलं नाव सिद्ध केलेलं आहे. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले हबहप म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्ञानेश्वर बडंगर हे सांगवल्याहून आलेले आहेत. रात्रीपासून कालपासून ते जालना परिसरामध्ये आहेत. सकाळी त्यांची या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे. ते हरिभक्त परायण आहेत. समाज प्रबोधनाचं काम करतात, कीर्तनाच्या मधून, प्रबोधनाच्या मधून, पण ते लेखकही आहेत. याचा आम्हाला अधिक आनंद आहे. होय होय वारकरी या नावाचे त्यांचं पुस्तक महाराष्ट्रामध्ये सध्या चांगलं चर्चेला आहे. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जास्त वेळ न दवडता मी हबपद ज्ञानेश्वर महाराज बडंगर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपणासाठी जो विषय आहे मराठी संस्कृतीमधील मूल्य विचार या विषयाला मांडणीसाठी आपण प्रारंभ करावा. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. नमस्कार, दंडवत प्रणाम, जय हरी, रामकृष्ण हरी. खरं म्हणजे हा जो महाचिंतनीचा कार्यक्रम, उत्सव, सोहळा, यात्रा असं आपण काहीही म्हणूया, विचारांची यात्रा, विचारांचा उत्सव, हा गेली अनेक वर्ष संपन्न होतो आहे. 28 वर्ष अविरतपणे सुरू असणारा हा उत्सव. 28 हा आकडा वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाचा आहे. कारण नामदेवरायांनी जी आरती लिहिलेली आहे त्याच्यामध्ये 28 युग विटेवरती उभा आहे असं विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे. युगे 28 विटेवरी उभा. आणि 28 युग म्हणजे 27 अधिक 1 28 असं नाही, तर 28 म्हणजे नाही, 28 म्हणजे माहीत. तर माहीत नाही इतक्या युगापासून विटेवर उभा असलेला असा तो म्हणजे 28. आपण ज्ञानच्या विरुद्धार्थी शब्द आहे अज्ञान. म्हणजे नाही, ज्ञान नाही म्हणजे अज्ञान. तसं 28 म्हणजे माहीत, म्हणजे नाही, माहीत नाही, अशा काळापासून हा पांडुरंग विटेवरती उभा आहे असं 28 या शब्दाचा एक अर्थ आहे. तसं ही चिंतनी, या चिंतनीला औपचारिक अर्थाने जरी 28 वर्ष झाली असली तरी या चिंतनीतनं जो विचार दिला गेला आहे तो 28 म्हणजे माहीत नाही इतक्या युगापासून आपल्या संस्कृतीमध्ये वाहत आलेला आहे. आणि माहीत नाही इतक्या वर्षापासून, युगांपासून वाहत आलेला हा मराठी संस्कृतीतला मूल्यविचार. खरं तर मराठी संस्कृतीतला असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की महानुभाव पंथाने मराठी साहित्यामध्ये खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. 6,500 अधिक ग्रंथ हे महानुभाव पंथाने निर्माण केलेले आहेत. आणि नुसते निर्माण केलेले आहेत असं नाही, तर त्याचा दर्जा देखील सांभाळलेला आहे. म्हणजे आदर्श दस्तऐवजीकरण, डॉक्युमेंटेशन ज्याला म्हणतात, ते कसं करावं हे महानुभाव पंथाने शिकवलेलं आहे. म्हणजे स्थानकोश आहे, सांकेतिक लिपीमध्ये लिपिबद्ध केलेलं आहे. चरित्र लेखनाचा आदर्श नमुना असलेलं लीळाचरित्र आहे. लीळाचरित्र हे एका अर्थाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जीवनातल्या लीळांचं संकलन जसं आहे तसं त्यांच्या विचारांचं संकलन आहे.
म्हणून त्याच्यातनं सूत्रपाठ वेगळा केलेला आहे, दृष्टांतपाठ वेगळा केलेला आहे आणि असे सगळे 6,500हून अधिक ग्रंथ लिहून मराठी भाषेला समृद्ध करणारी परंपरा म्हणून आपण महानुभाव संप्रदायाकडे बघतोय, महानुभाव पंथाकडे बघतोय. जगाच्या इतिहासामध्ये या प्रकारचं डॉक्युमेंटेशन शास्त्रीय पद्धतीने 800 वर्षापूर्वी करणं हे जगातलं एक मोठं आश्चर्य आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे की या शास्त्रीय पद्धतीने हे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. कुठल्या स्थानाच्या ठिकाणी स्वामी कधी आले, कोणती लीळा झाली, त्या प्रसंगी कोणता विचार मांडला गेला, याचं महेंद्र भट्टांनी संकलन केलं, त्याची छाननी केली आणि त्याच्यानंतर लीळाचरित्र ग्रंथ निर्माण झाला. या प्रकारे ग्रंथलेखनाची परंपरा ही आधुनिक समाजशास्त्र विकसित झाल्यानंतर फार अलीकडच्या काळामध्ये आलेली आहे. पण हे सगळे शास्त्रीय निकष पाळून 800 वर्षापूर्वी या प्रकारचा आदर्श चरित्र ग्रंथ आणि तोही वैचारिक चरित्र ग्रंथ या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण झाला, हे आपल्या संस्कृतीचं मोठेपण आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठी भाषेचा कैवार घेतला, ते त्या अर्थाने गुजरातचे, भडोच त्यांचं गाव. पण महानुभाव पंथाची अशी श्रद्धा आहे की ते परमेश्वरी अवतार, जे पंच अवतार महानुभाव संप्रदायामध्ये, महानुभाव पंथामध्ये मांडले जातात, त्यापैकी हे अखेरचे अवतार म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आणि त्यांचा जास्तीत जास्त वावर हा विदर्भ आणि मराठवाड्यात राहिला. त्याच्यामुळे महानुभाव पंथाचाही जास्तीत जास्त प्रसार हा मुख्यत्वे विदर्भात आणि त्यानंतर पाठोपाठ मराठवाड्यात काही प्रमाणात आहे. पंजाबमध्ये बाहेरही आहे. आणि मी तसा पश्चिम महाराष्ट्रातला. पण आमचं सुदैव असं की या पंथातले तिसरे अवतार गणले जाणारे जे चक्रपाणी राऊळ आहेत ते फलटणचे आहेत आणि ते पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. चक्रपाणी राऊळ काय करत होते? जेव्हा मी फलटणला गेलो, त्यांच्या स्थानांना नमस्कार करायचा होता, दंडवत घालायचा होता, ते सगळं समजून घ्यायचं होतं. जेव्हा फलटणमध्ये गेलो तेव्हा असं समजलं की ते झाडू घेऊन स्वच्छता करण्याचं काम करत होते. जे काम गाडगे बाबांनी केलं तेच काम 800 वर्षापूर्वी चक्रपाणी राऊळ करत होते. फक्त ते झाडत नव्हते, तर माणसाचा मन आणि माणसाचा मेंदू झाडत होते. माणसाचं मन आणि माणसाचा मेंदू साफ करण्याचं काम करत होते. आणि ते फलटणमध्ये होते. त्यांचा सगळा वारसा किंवा तेच चक्रधर स्वामींच्या रूपाने अवतीर्ण झाले. अशा प्रकारची महानुभाव पंथीयांची श्रद्धा आहे. गोविंद प्रभू हे महानुभाव पंथाची जी आमची ही दक्षिण काशी मानली जाते, उत्तर काशी मानल्या जाणाऱ्या रिद्धपूर गावचे. गोविंद प्रभूंचं जरी चरित्र बघितलं तरी गोविंद प्रभू त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं सोवळ ओवळ किंवा विटाळ याच्या पलीकडे जाऊन, जातीभेदाच्या पलीकडे जाऊन थोर कार्य करणारे होते. अस्पृश्यता निवारणाचा आद्य आदर्श हा गोविंद प्रभूंनी घालून दिलेला आहे. मातंगीची विहीर किंवा मातंगांची विहीर जी रिद्धपूरच्या पलीकडं, ती विहीर मी बघून आलो. ती विहीर हे महाराष्ट्राच्या सामाजिक समतेच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं केंद्र आहे. 19 मार्चला आणि 20 मार्चला महाडला काही हजार लोक जमतात. महाडला का जमतात? कारण त्या महाडच्या चौदार तळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि तिथल्या पाण्याला स्पर्श केला. आत्ता आपल्याला असं वाटेल की पाण्याला स्पर्श केला यात नवल काय, पण ती एक फार मोठी क्रांती होती. कारण जे पाणी कुत्री, मांजरं, जनावरं पिऊ शकत होती ते पाणी पिण्याचा माणसाला अधिकार नव्हता. खालच्या मानल्या गेलेल्या, दलित मानल्या गेलेल्या, अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. म्हणून 19व्या 20व्या शतकामध्ये बाबासाहेबांना संघर्ष आणि सत्याग्रह करावा लागला. त्याच्या अगोदर 800 वर्षापूर्वी गोविंद प्रभूंनी मातंगांसाठी ती विहीर खुली केलेली आहे.
इथं महात्मा ज्योतिबा फुल्यांचा फोटो या बाजूला लावलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केलं, पुण्यामध्ये फुलेवाडा आहे, त्या फुलेवाड्यामध्ये एक विहीर आहे, ही विहीर दलितांसाठी खुली केली. आपण तो इतिहास सांगतो, त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गोविंद प्रभूंनी ही विहीर दलितांसाठी खुली केलेली होती. म्हणून सामाजिक समतेच्या इतिहासामध्ये गोविंद प्रभूंचं फार मोठं योगदान आहे. आम्ही सोलापूरमध्ये येणार आहे, म्हणजे सोलापूरमध्ये सांगोला तालुका आहे, आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल काय झाडी, काय हाटील, काय डोंगार. हे जे आमदार आहेत, जे आता ते नाही आहेत पडले, तर ते आमच्या सांगोला तालुक्याचे. तर हा सांगोला तालुका सोलापूर जिल्ह्यात येतो, आणि त्या सोलापूर शहरामध्ये एक तळ आहे. तिथं गड्ड्याची यात्रा भरते. गड्ड्याची यात्रा मकर संक्रांतीला भरते, त्या 2-4 दिवसात भरत असते. तिथं पण एक तळ आहे, सिद्धरामय्यांचं तळ, कोण सिद्धरामेश्वरांचं तळ असं म्हणतात. काय त्या तळ्याचा इतिहास आहे? मी सहज सिद्धरामय्या हे लिंगायत धर्मातील एक महान शरण होते, कोरेसर इथं आलेले आहेत. त्यांच्या पूर्व परंपरेमध्ये 12व्या शतकामध्ये साधारण हे सिद्धरामय्या होते. आणि या सिद्धरामय्यांनी हे तळ खोदलेलं होतं. काही लोक जन्माने उच्च मानले गेलेले त्या तळ्यामध्ये आंघोळ करावी असं त्यांच्या मनात विचार आला. आणि जेव्हा ते त्या तळ्यामध्ये आंघोळ करण्याचा विचार करून शिरले, तेव्हा काही जणांनी शंका उपस्थित केली की या तळ्यामध्ये कुणी येऊन आंघोळ केलेली असेल, कुणी पाणी पिलेलं असेल, शूद्रातिशूद्रांनी हे तळ बाटवलेलं असेल, आणि याच्यामध्ये आपण आंघोळ कशी करायची? पाणी पिण्याचं सोडा, नुसती आंघोळ सुद्धा चालत नव्हती. मग काय करायचं? तर त्यांनी काही मंत्र म्हटले आणि ते तळ शुद्ध केल्याचा दावा केला. वास्तविक पाहता असे कुठले मंत्र म्हणून तळ वगैरे शुद्ध होत नसतं, पण त्यांनी ते मंत्र म्हटले आणि तळ्यामध्ये गेले. तळ्यामध्ये जाऊन आंघोळ केली आणि आंघोळ करून ते बाहेर आले. कथा अशी आहे की एक कावळा येऊन त्यांच्या प्रत्येक याला स्पर्श करून गेला. तर कावळ्याने स्पर्श केला म्हणून पुन्हा विटाळ. म्हणजे आपल्याकडं अस्पृश्यता ही नुसती माणसातच आहे अशी नाही, पक्ष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये, झाडांमध्ये, सगळीकडे अस्पृश्यता आहे. तर त्या कावळ्यानं स्पर्श केला म्हणून विटाळ झाला, म्हणून परत ते आंघोळ करायला गेले, परत वर आले, परत कावळा आला, वगैरे वगैरे कथा आहे. मग त्यांना कळलं की सिद्धरामय्यांसारख्या सिद्ध पुरुषाचा आपण अपमान केला, आपण जातीभेद पाळला, वर्णश्रेष्ठत्वाच्या भूमिकेतनं, जातीश्रेष्ठत्वाच्या भूमिकेतनं आपण वागलो, हे चुकीचं होतं हे त्यांना कळलं, आणि मग त्यांना पश्चाताप झाला वगैरे वगैरे. ज्या सोलापूरमध्ये, त्याला पूर्वी सोन्नलगी असं म्हणायचे, आता सोलापूर असं म्हणतात, कारण ते सोलारपूर आहे, कारण जास्त तापमान असतं ना. तर त्या सोलापूरमध्ये, म्हणजे तेव्हाच्या सोन्नलगीमध्ये हे 800 वर्षापूर्वी घडत होतं. त्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले गोविंद प्रभू ही ती विहीर दलितांसाठी खुली करत होते. म्हणून मी असं म्हटलं की ती नुसती विहीर नाही, महाराष्ट्राच्या सामाजिक समतेचा जेव्हा इतिहास लिहिला गेला जाईल, त्या इतिहासामध्ये मराठी संस्कृतीमध्ये समतेचा मूल्यविचार रुजवणारे आद्य सत्पुरुष म्हणून आपल्याला गोविंद प्रभूंचा उल्लेख करावा लागेल. हे गोविंद प्रभूंनी केलेलं आहे. चक्रधर स्वामींनी काय केलं? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एक मातंगाच्या हातचा लाडू घेतला आणि तो लाडू आपल्या सगळ्या शिष्यांना वाटला, ब्राह्मण शिष्यांना सुद्धा दिला. आणि स्वामींनी सांगितलं, हा केवळ लाडू नाही, हा तुमच्या मनातला विकल्प झाडणारा खरा प्रसाद आहे. जे माझे शब्द थोडे वेगळे असतील, पण साधारण आशय हाच आहे. मनातला विकल्प, हा विकल्प वर्णश्रेष्ठत्वाचा असेल, जातीश्रेष्ठत्वाचा असेल, ज्ञानाच्या श्रेष्ठत्वाचा असेल, अहंकार कुठलाही असो. काही जणांना जातीचा अहंकार असतो, काही जणांना संपत्तीचा असतो, काही जणांना पैशाचा असतो, काही जणांना ताकदीचा असतो, काही जणांना सौंदर्याचा असतो, आणि काही जणांना मला कशाचाच अहंकार नाही याचा एक अहंकार असतो. मला एवढा असून मला कशाचाच अहंकार नाही याचा एक अहंकार असतो. स्वामींनी सांगितलं, या प्रकारच्या अहंकाराचं निर्मूलन करणारा हा लाडू आहे. आणि स्वामींचा तो लाडू त्या काळात त्यांनी प्रसाद म्हणून दिला, तो आज आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही. पण ते लाडू देण्यामागं जो मूल्य विचार होता, तो मूल्य विचार मात्र जर आपण स्वीकारला तर खऱ्या अर्थाने स्वामींचा प्रसाद स्वीकारल्याचं आपल्याला फळ मिळणार.
त्या काळामध्ये लाडू दिला. एकनाथ महाराजांचं उदाहरण वेरुळकर गुरुजींनी दिलं की त्यांनी गाढवाला पाणी पाजलं. गेल्या वेळी मी तेलंगणामध्ये आपला जो चिंतणीचा कार्यक्रम झाला 27वा, त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं, काशीतलं पाणी, गंगेचं पाणी भरायचं कावडीमध्ये आणि ते नेऊन दक्षिण समुद्रामध्ये रामेश्वरला ओतायचं आणि ते परत कावडीमध्ये भरायचं आणि आणून गंगेला ओतायचं. अशा प्रकारचं कर्मकांड काही लोक करतात. त्याला कापडी असं म्हणतात. कापडी लोक, हे कापडी लोक या प्रकारचं कर्मकांड करतात. आता याला काय अर्थ आहे का की काशीतलं पाणी घ्यायचं आणि तिकडं ओतायचं आणि तिकडचं पाणी घ्यायचं आणि इकडं ओतायचं? पण याच्यात काय अर्थ नाही असं सांगून चालत नाही. मुळात नाथरायणे अगोदरच सांगितलेलं होतं की गंगेचं पाणी फक्त पवित्र आहे का? एकनाथ महाराज म्हणतात गंगोदक ते पवित्र, येर काय अपवित्र. गंगेचं पाणी पवित्र आणि बाकीचं पाणी अपवित्र असं काय आहे का? सगळं पाणी आकाशातनं पडलेलं आहे. इथलं पडलेलं पाणी पुन्हा त्याचं काय बाष्प होऊन त्याचं ढग झालेलं आहे आणि पुन्हा ते पृथ्वीवर पडलेलं आहे. गंगेतलं पाणी काय, चंद्रभागेतलं पाणी काय, इंद्रायणीतलं पाणी काय, यमुनेतलं पाणी काय, कुठल्याही प्रत्येक नदीतलं पाणी हे पाणीच आहे. पण हे लोक गंगेच्या पाण्याला पवित्र मानून तिथलं पाणी तिकडे दक्षिण समुद्रामध्ये ओतायचे आणि तिकडचं पाणी घेऊन इकडे ओतायचे. नाथरायांना या कर्मकांडातला फोलपणा उघडा पाडायचा होता. म्हणून नाथरायांनी काय केलं, ते पाणी घेतलं, ते निघाले आणि जाताना वाटेमध्ये त्यांना एक तडफडणारं गाढव दिसलं. गाढवच दिसलं. गाढव का दिसलं? कारण सगळ्या प्राण्यांमध्ये हीन मानला जाणारा प्राणी जर कोणता असेल तर तो गाढव आहे. म्हणजे 4 पायाचा. 2 पायाच्या बद्दल मी बोलत नाही. तर हा जो 4 पायाचा सगळ्यात हीन मानला जाणारा जो गाढव नावाचा प्राणी आहे, नाथांनी मुद्दाम त्या प्राण्याला गंगेचं पवित्र पाणी पाजलं. आता हे जेव्हा 2 पायाच्या गाढवांना समजलं, कळलं ना, तेव्हा ते तापले आणि संतापलेले ते लोक नाथांना म्हणायला लागले, अहो गंगेचं पाणी, इतकं पवित्र पाणी तुम्ही या गाढवाला कसं काय पाजलं? नाथराय म्हणतात पाणी महत्वाचं नाही, प्राणी महत्वाचं आहे, जीव महत्वाचं आहे. जीवावर दया करणं हे साधुत्वाचं लक्षण आहे, हे संतत्वाचं लक्षण आहे. तुकोबारायांनी जे म्हटले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. किंवा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, परोपकार करण्यासाठी, दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी देह कष्टवणं हे संतत्वाचं लक्षण आहे, हे साधुत्वाचं लक्षण आहे. ते साधुत्व महानुभव पंथात निर्माण होऊ शकतं, वारकरी परंपरेत होऊ शकतं, इस्लाममध्ये होऊ शकतं, ख्रिश्चनांमध्ये होऊ शकतं, हिंदूंमध्ये होऊ शकतं. कुठल्याही धर्मामध्ये, पंथामध्ये या प्रकारचं साधुत्व निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून वेरुळकर गुरुजी जसं म्हणाले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यामध्ये, किंवा ते स्वतःच सगळ्या अखिल भारतीय साधू समाज संघटनेचे अध्यक्ष होते किंवा त्या संघटनेमध्ये होते. सांगायचा मुद्दा काय, तर हे साधुत्व कुठेही निर्माण होऊ शकतं. ते साधुत्व एकनाथ महाराज जगत होते. म्हणून एकनाथ महाराजांनी ते पाणी गाढवाला पाजलं. एकनाथ महाराजांनी जी कृती केली गाढवाला पाणी पाजण्याची, त्या प्रकारची प्राणी मात्रांवर दया करण्याची कृती अनेक महापुरुषांच्या जीवनामध्ये आढळते, जशी ती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या याच्यामध्ये सुद्धा आढळते. म्हणून चक्रधर स्वामींनी सशाचं रक्षण केलं आणि सशाचं रक्षण करताना जे पहिलं सूत्र सांगितलं, ते पहिलं सूत्र कुणाला सांगितलं? शिकार करणाऱ्या, हिंस्त्र मानल्या जाणाऱ्या, दुसऱ्याचा जीव घेणाऱ्या अशा प्रकारच्या त्या शिकाऱ्यांना पहिलं सूत्र सांगितलं. जो पारधी समाज आज पालांवर राहतोय, गावकुसा बाहेर राहतोय, त्याला स्थिर घर नाही, अशा लोकांना पहिलं सूत्र सर्वज्ञांनी सांगितलं. ही क्रांती आहे. त्यांना अहिंसेचा विचार पटवून देणं हे स्वामींचं श्रेष्ठत्व आहे. सर्वज्ञांनी त्यांना सांगितलं, येत शरण आलिया काही मरण असे. सशिक रक्षणाची लीळा, आणि किती सुंदर लीळा. संपूर्ण लीळा चरित्रामध्ये जिवंत मराठी, रसदार कसदार मराठी. आजची मराठी थोडी हायब्रिड मराठी आहे. स्वामींची मराठी ही खरी जिवंत मराठी आहे, देशी मराठी आहे. आता आपल्याला देशी संस्कृतीचं, देशी याचं
महत्त्व पटायला लागलेलं आहे. तिकडं राईबाई पोपेरे नावाच्या एक महिला आहेत, शेतात मातीत काम करणाऱ्या कष्टकरी. त्यांना पद्मश्री दिला सरकारने. का दिला पद्मश्री? तर ते देशी बियाणं जपून ठेवायला लागलेले आहेत. आता सगळं हायब्रिड बियाणं आल्यामुळं माणसाचं जीवन निकृष्ट बनत चाललेलं आहे. आमच्या शेतामध्ये युरिया टाकण्यासाठी आम्ही युरिया घेतला होता. ज्या पातेल्यातनं आम्ही युरिया शेतात टाकला त्या पातेल्याला तडा गेल्या. स्टीलचं पातेलं त्या युरियामुळं त्याला तडा गेल्या. इतका घातक युरिया, इतकी घातक खतं त्याच्यानंतर ते कीटकनाशकं आपण फवारतो आणि त्याच्यामुळे सगळं शेतीचं नुकसान होतं आहे. अशा पार्श्वभूमीवर जर आत्ताचं आपण वांग खाल्लं काय, बटाटा खाल्लं काय, किंवा ती काय मिरची खाल्ली काय, सगळ्यांच्या चवी सारख्याच लागायला लागल्या. त्या भाजीची म्हणून काही स्वतंत्र चवच राहिलेली नाही. आत्ता आपल्याला देशी बियाणांचं महत्त्व समजायला लागलं. म्हणून राईबाई पोपेरेंना पद्मश्री दिला, कारण त्यांनी देशी बियाणांचं जतन केलेलं आहे. तसं आपला देशी विचार हरवला, देशी भाषा हरवली, त्याच्यामुळे आपलं जास्त नुकसान झालेलं आहे. तो देशी विचार आणि देशी भाषा जर आपल्याला कुठं बघायची असेल तर ती लीळाचरित्रामध्ये दिसते. हे लीळाचरित्राचं मोठेपण, हे सर्वज्ञांचं मोठेपण आहे. किती गोड मराठी आहे, मनाला मोहिनी घालणारी मराठी आहे. कळत नसली तरी सुद्धा वाचावी वाटते. जुनी असल्यामुळे काही काही शब्द कळत नाही, तरी ती वाचावी वाटते, कारण त्यात गोड आहे. हे स्वामींनी केलं, हे वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथ, हे मगाशी जसं सांगितलं ग्रंथाची नावं वेगळी तशी पंथाचीच नावं वेगळी. अर्थात तत्वज्ञानाच्या बाबतीत काही फरकाचे मुद्दे असू शकतात, पण ते तत्वज्ञानाच्या पातळीवरच ठरते. व्यवहारामध्ये काय, दोन्ही पंथ हे कृष्ण भक्त आहे. दोन्ही पंथामध्ये कृष्णाची उपासना हे साम्य. दुसरं साम्य काय आहे या दोन पंथांमध्ये? लोकभाषेचा पुरस्कार. संस्कृत भाषेचं महत्व वाढलेलं होतं आणि फक्त संस्कृत भाषेचं महत्व वाढलं असं नाही, ती संस्कृत भाषा आम जनतेला समजत नव्हती. संस्कृत भाषा कळत नव्हती आणि ती संस्कृत भाषा कळत नसल्यामुळं धर्माचा खरा विचार जनतेला समजत नव्हता. म्हणून लोकभाषेतनं ज्ञान प्रसार केला पाहिजे हे तत्व पहिल्यांदा महावीरांनी आचरणामध्ये आणलं. महावीरांनी काय केलं? त्यांच्या अर्धमागधी भाषेतनं धर्मविचार मांडला, त्यांचा जो काही विचार आहे. बुद्धांनी काय केलं? बुद्धांनी पाली भाषेतनं त्यांचा विचार मांडला. अनेक नंतर सिद्ध परंपरा आली, त्यांनी त्यांच्या भाषेतनं विचार मांडला. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मराठी धर्म विचार मांडण्याचं कार्य हे सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी पहिल्यांधा मराठीमध्ये हे सगळं आणलं. पुढं ते काम ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की वेद हे कंजूष आहेत. वेद हे कंजूष आहेत. का वेद कंजूष आहेत? कारण वेदाचा अधिकार सगळ्यांना नाही. वेद ज्ञानाने संपन्न आहे, वेदामध्ये ज्ञान भरपूर आहे, पण काही माणसं ही जशी पैशाने श्रीमंत असतात पण वृत्तीने कंजूष असतात, तसं वेदाचे म्हटले माऊली. वेद हा ज्ञानाने संपन्न आहे पण वृत्तीने कंजूष आहे. का वृत्तीने कंजूष आहे? माऊली सांगतात वेदाचा अधिकार फक्त 3 वर्णातल्या पुरुषांना आहे, स्त्रियांना, शूद्रांना, अतिशूद्रांना नाही. वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा आणू नाही, जो लागला काणी तीही वर्णांच्याची. आणि मग काय केलं वेदानं? माऊली सांगतात ह्याला वेद हा घाबरलेला वेद, कारण वेदानं पाप केलं. कशाचं पाप केलं? स्त्री, शूद्र, अतिशूद्रांना वगळण्याचं पाप केलं. ते पाप फेडण्यासाठी फेडावया वेद उठला भलतेने. वेद हा घाबरला आणि घाबरलेला वेद त्याचं पाप फेडण्यासाठी गीतेच्या रूपाने अवतीर्ण झाला असं. कारण वेदाचा अधिकार स्त्रियांना, शूद्रांना, अतिशूद्रांना नाही, पण गीतेचा अधिकार सगळ्या मानव मात्राला. ज्या ज्या जीवाला सुखी व्हावं वाटतं, ज्या ज्या जीवाला आनंदी व्हावं वाटतं, त्या त्या प्रत्येक जीवाला गीतेचा अधिकार आहे, वेदाचा अधिकार नाही. म्हणून माऊलींनी वेद बाजूला सारले आणि गीता जवळ केली. पण नुसती गीता जवळ करून काही कामाची नव्हती, कारण गीता ही संस्कृत भाषेमध्ये आणि आम जनतेला संस्कृत भाषा समजत नाही. मग काय करावं? म्हणून माऊलींनी काय केलं? माऊलींनी ती संस्कृत मधली गीता मराठी भाषेमध्ये आणली
आणि मराठी भाषेमध्ये आणल्यामुळं सगळ्यांची सोय झाली. ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृतमधली गीता मराठीमध्ये आणली आणि पुढं एकनाथ महाराजांनी भागवत मराठीमधनं संस्कृतमधनं मराठीमध्ये आणलं. एकनाथ महाराजांनी संस्कृत ग्रंथ मराठीमध्ये आणला म्हणून नाथ महाराजांच्या विरोधात तक्रार कुठं झाली? काशीला झाली. का? म्हणजे त्यावेळेला पैठण हे हायकोर्ट होतं आणि काशी हे सुप्रीम कोर्ट होतं. ते आताच्या भाषेत सांगितलं. नाथ महाराजांची तक्रार काशीच्या धर्मपीठात झाली की या माणसाने मराठीमध्ये ज्ञान सांगितलेलं आहे 15व्या शतकामध्ये. आणि मग नाथांना स्पष्टीकरण देण्यासाठी काशीला जावं लागलं. सांगायचा मुद्दा असा आहे की गीता आणि भागवत हे दोन्ही ग्रंथ वारकरी संप्रदायाला प्रमाण आहेत, तसे ते महानुभाव संप्रदायालाही प्रमाण आहेत. हे दुसरं साम्य. कृष्ण भक्ती गीता भागवत हे प्रमाण ग्रंथ. आणि गीता भागवतच का? कारण गीता भागवताचा अधिकार हा प्रत्येक जीवमात्राला आहे. आणि त्याच्या पलीकडे खरं सांगू, चक्रधर स्वामींचं जीवन हाच खरा धर्मग्रंथ आहे. लीळाचरित्र म्हणजे काय? चक्रधर स्वामींचं जीवनच आहे. थोर पुरुषांचं किंवा ज्यांनी एका अर्थाने परमेश्वरी अवतार आपण ज्यांना मानतो त्यांचं कार्य, त्यांचा विचार हे खरं तर धर्मच आहे. माऊलींनी सांगितलेलं आहे, येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती येरते अनुष्ठिती सामान्य सकळ. सामान्य सकळांना धर्म दाखवण्याचं काम हे साधू पुरुष करत असतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जीवन हाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा धर्मग्रंथ आहे. महाराष्ट्राचंच कशाला, जगतामधल्या ज्या ज्या जीवाला आपण सुखी व्हावं वाटतं, आनंदी व्हावं वाटतं, त्या त्या प्रत्येक जीवाला लीळाचरित्र हा धर्मग्रंथ आहे. स्वामींचं जीवन त्या पद्धतीचं होतं. तेच जीवन ज्ञानेश्वर माऊलींनी जगलं, तेच जीवन एकनाथ महाराजांनी जगलं. आणि या प्रकारची मोठी माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये हा पुरोगामी विचार रुजलेला आहे. फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्रातच का झाले? कारण मी मगाशी सुरुवातीला जसं सांगितलं तसं महात्मा फुलेंनी पाण्याचा हौद खुला केला किंवा बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह केला तो महाराष्ट्रात केला. कारण 800 वर्षापूर्वी इथं रिद्धपुरात विहीर खुली झालेली होती. इथं सोलापूरला सिद्धरामय्यांनी तळ सगळ्यांसाठी खुलं केलेलं होतं. हा विचार महाराष्ट्राच्या मातीमध्ये अगोदरपासूनच रुजलेला होता. त्याच्यामुळे महाराष्ट्र या बाबतीमध्ये पुढे जाऊ शकलेलं आहे. म्हणून स्वामींनी महाराष्ट्राचं किती कौतुक करावं. महाराष्ट्र हे सात्विकांचं राष्ट्र आहे म्हटलेलं आहे. इथली नदी, नालं, झुडपं, झाडी ही भूमी साधनेला सर्वार्थाने योग्य असलेली, धार्मिकांना त्यांचा धर्म वाढवण्यासाठी योग्य असलेली भूमी जर कोणती असेल तर ती महाराष्ट्राची भूमी आहे. हे स्वामींनी सांगितलेलं आहे, ज्यांचा जन्म गुजरातला झालेला होता. ज्यांचा जन्म गुजरातला झाला अशा स्वामींनी आपल्या महाराष्ट्राच्या सात्विक भूमीचं कौतुक केलेलं आहे. कारण ही भूमी खऱ्या अर्थानं सात्विक आहे. आणि ही भूमी सात्विक बनवण्यामध्ये चक्रधर स्वामींचा वाटा आहे, ज्ञानेश्वर माऊलींचा वाटा आहे, एकनाथ महाराजांचा वाटा आहे, फुले शाहू आंबेडकरांचा वाटा आहे, कितीतरी जणांचा वाटा आहे. ज्या जालन्यामध्ये आपण जमलेलो आहोत त्या जालन्याच्या शेजारी शहागड नावाचं एक ठिकाण आहे. तिथले शहामुनी होते. शहामुनींनी सिद्धांतबोध नावाचा ग्रंथ लिहिलेला होता. महानुभाव संप्रदायामध्ये त्यांना एक पूजनीय व्यक्ती मानलं जातं. काही तात्विक मतभेद त्यांच्याशी असतील पण शहामुनी हे पूजनीय आहेत. ते जन्माने मुसलमान होते पण महानुभावांचं तत्वज्ञान त्यांनी मांडलं. आणि त्या शहामुनींच्या सिद्धांतबोधामध्ये अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये विचार मांडत असताना त्यांनी चोखोबारायांचा दाखला दिलाय. चोखोबा हे वारकरी परंपरेतले संत. आणि ते असं त्या ओवीमध्ये विचारतात. ती ओवी कुणाला सापडेलही सर्च केल्यावर त्यांनी असं सांगितलं की इथं तुम्ही दलितांचं वस्ती वेगळी ठेवता पण स्वर्गामध्ये गेल्यावर त्यांच्यासाठी काही वेगळी वस्ती निर्माण करणार आहे का? चोखोबारायांसाठी देवानं काही वेगळी वस्ती निर्माण केलेली आहे का? असं शहामुनींनी विचारलंय. एका महानुभाव पंथीय तत्वज्ञानाचा प्रभाव असलेल्या मुस्लिम साधू पुरुषानं
वारकरी संप्रदायातल्या चोखोबारायांचा दाखला देऊन सामाजिक समतेचा विचार मांडलेला आहे. हे महाराष्ट्रात घडलं कारण महाराष्ट्र ही सात्विकांची भूमी आहे. ही स्वामींच्या संस्काराने वाणीनी पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आपल्याला किती अभिमान असायला पाहिजे. आपण अभिजात मराठी म्हणतो, मराठीला अभिजात दर्जा आत्ता मिळाला. मराठी भाषा तिला अधिकृत दर्जा आत्ता मिळाला असेल, पण मराठी अभिजातच होती. ज्या भाषेत सर्वज्ञ बोलले, ज्या भाषेत ज्ञानेश्वर माऊली बोलले, ज्या भाषेमध्ये तुकोबाराय बोलले, ती भाषा अभिजातच होती. फक्त तिला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला एवढंच. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असतील, गोविंद प्रभू असतील, चक्रपाणी रावळ असतील, गाडगे बाबा असतील, तुकडोजी महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेवराय असतील, ह्या सगळ्या महामानवांनी जो विचार मांडलेला आहे तो या मराठी संस्कृतीचा मूल्य विचार आहे. आपले नामदेवराय पंजाबपर्यंत गेले. जसा महानुभाव पंत पंजाबमध्ये गेला, आजच्या पाकिस्तानामध्ये सुद्धा आपल्या महानुभाव पंताच्या पाऊलखुणा सापडतात. अफगाणिस्तानापर्यंत महानुभाव पंताच्या पाऊलखुणा सापडतात. कुठली साधनं नव्हती. व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, यूट्यूब नव्हतं, काही नव्हतं. तेव्हा हा पंथ आजच्या पाकिस्तानापर्यंत पोहोचलेला आहे, आजच्या अफगाणिस्तानापर्यंत पोहोचलेला आहे, आजच्या पंजाबपर्यंत पोहोचलेला आहे. अजूनही त्यांच्या पाऊलखुणा या सगळ्या प्रदेशांमधनं दिसतात. नामदेवरायांनी काय केलं? नामदेवरायांनी तेच केलं. विनोबाने असं म्हटलेलं आहे की तो जगत जेता सिकंदर हातामध्ये तलवार घेऊन शस्त्र घेऊन जग जिंकायला निघाला. अख्खं जग जिंकत आला, पण त्याला पंजाब जिंकता आला नाही. जो पंजाब तलवारीच्या बळावर सिकंदरला जिंकता आला नाही, तो पंजाब प्रेमाच्या बळावर नामदेवरायांनी जिंकून दाखवला. तोच पंजाब नामदेवरायांच्या अगोदर सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सुद्धा प्रेमाच्या बळावर जिंकून दाखवला होता. हातामध्ये कशाचं शस्त्र असलं पाहिजे? विठ्ठलाच्या हातात कुठलं शस्त्र नाही. मैंद आला पंढरीस हाती घेऊन प्रेमपाश. विठ्ठलाच्या हातामध्ये कोणतं शस्त्र आहे? प्रेमाचं शस्त्र आहे. संतांच्या हातामध्ये कशाचं शस्त्र असतं? प्रेमाचं शस्त्र असतं. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, क्षमाशास्त्र जया नराची हाती दुष्ट तया प्रती काय किजे. ज्यांच्या हातात क्षमेचं शस्त्र आहे त्याच्या पुढे कुठलंही शस्त्रास्त्र टिकू शकत नाही. दांडकं टिकत नाही, बॉम्ब टिकत नाही, तलवार टिकत नाही, सुरा टिकत नाही, काही टिकत नाही. म्हणून सगळ्यात मोठं शस्त्र हे क्षमेचं, प्रेमाचं, दयेचं, बंधुतेचं, समतेचं शस्त्र आहे. स्वामींनी कितीतरी हिंस्त्र जनावरं, पांडित्याचा अभिमान असलेली कितीतरी माणसं, किती पांडित्याचा अभिमान होता महेंद्र भट्टांना. जे जग मला गवतासारखं वाटतंय म्हणून पायात गवताचा तोडा बांधायचा आणि दिवसा मशाल घेऊन फिरायचे की ज्या आकाशात एक सूर्य आहे आणि दुसरा ज्ञान सूर्य मी आहे, एवढा अभिमान. पण स्वामींना बघितल्या क्षणी अभिमान गळून पडला. हिंस्त्र असलेल्या श्वापदांना आणि पांडित्याचा, जातीश्रेष्ठत्वाचा अभिमान असलेल्या लोकांना त्यांचा अहंकार गाळून पाडण्याचं सामर्थ्य प्रेमाच्या शस्त्रावर होतं. ते शस्त्र सर्वज्ञांनी वापरले, ते शस्त्र संतांनी आणि त्या प्रेमाच्या बळावर त्यांनी जग जिंकलं. आपल्या नामदेवरायांची महती पंजाबपर्यंत आहे. तिकडे दक्षिण भारतामध्ये गुजरात, राजस्थान, पंजाब, दिल्ली, राजस्थान मधल्या मीराबाईंच्या रचनांमध्ये नामदेवरायांची महती. तिकडे गुजरात मध्ये नरसिंह मेहता त्यांच्या रचनांमध्ये आपल्या नामदेवरायांची भूमिका फार पाहिली. तेव्हा मराठी संस्कृतीतला मूल्य विचार हा व्यापक मूल्य विचार असल्यामुळं तो सर्वार्थाने सगळीकडे भारतभर रुजलेला. आणि या मूल्य विचारांचं चिंतन व्हावं म्हणून ही चिंतनी गेली अनेक वर्ष या पंथातल्या लोकांना
मासानी कविता लिहिणाऱ्यांचा काय भाऊ कविता आहे. म्हणून त्यांनी सांगितलं मी कविता देणार नाही, कारण असं केलं तर आमच्या कवी कुलाला बोलतात. याचा मलाच आहे. त्यांचं ते रुक्मिणी स्वयंवर बाबा सांगतात, जर आमच्या एकनाथ महाराजांनी वाचलं असतं तर एकनाथ महाराज सुद्धा म्हणाले असते, वा शाबास नरेंद्र शाबास. कारण नाथाणी सुद्धा सांगायचा मुद्दा काय, कविता कवितेच्या क्षेत्रातलं मोठं योगदान हे सुद्धा महानुभाव संप्रदायाने वारकरी संप्रदायाने दिलेलं. मराठी साहित्यामध्ये, मराठी इतिहास लेखनामध्ये, मराठीच्या कोश लेखनामध्ये, कारण स्थानकोश नावाचा स्वतंत्र स्थळांचा कोश, स्थानकोश त्या काळात निर्माण केलेला आहे. सूत्रपाठ, तात्विक विवेचन कसं करावं याचा आदर्श महानुभाव पंथाने घालून दिलेला आहे. जसं त्या पादरायणांनी उपनिषदांमधली संगती लावण्यासाठी ब्रह्मसूत्र लिहिली, तसं या सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या विचारांची संगती लावण्यासाठी, महानुभाव तत्वज्ञानाची संगती लावण्यासाठी त्यांनी सूत्रपाठ नावाचा ग्रंथ निर्माण केला. या प्रकारची तत्वज्ञानाविषयीची अत्यंत उत्तम जागरूकता महानुभाव पंथामध्ये होती. आणि ही माणसं कोण होती? आपल्यासारखीच सर्वसामान्य घरातली शूद्र, अतिशूद्र मानल्या गेलेल्या याच्यातनं आलेली या माणसाने सुद्धा काय क्रिया करून दाखवलं, हे तत्वज्ञान पचवून दाखवलं, हे तत्वज्ञान समजून घेतलं. जे तत्वज्ञान समजून घ्यायला आजही आपल्याला कठीण जातं, विद्वानांना कठीण जातं, ते तत्वज्ञान सहजपणे मुखोद्गत असणारी माणसं ती महानुभाव संप्रदायामध्ये होती, वारकरी संप्रदायामध्ये होती. आपण त्यांना मगाशी आपण उल्लेख केला अंगठे छाप, जी अडाणी माणसं आहेत, शिकलेली नाहीत, पण त्यांना हे सगळं उत्तम तऱ्हेने येत आहे. आपले बाबुळगावकर बाबा काही शिकलेले नव्हते सुरुवातीला. जेव्हा ते महानुभाव व्हायला गेले तेव्हा ती मुळाक्षर आणि बाराखडी शिकली. गाडगे बाबा शिकलेले नव्हते, पण काय वाणीत गोडवा गाडगे बाबांच्याही, बाबुळगावकर बाबांच्याही. हा वाणीतला गोडवा शिक्षणाने येत नाही, वेरुळकर गुरुजी म्हणतात तसं संस्काराने येतो. आणि हा संस्कार विचारांचा, मूल्यांचा संस्कार आहे. तो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या दोन उभयपंथांनी दिलेला आहे. आनंदाची गोष्ट आहे की अशा या चिंतनीच्या या उत्सवामध्ये, हा ज्ञानाचा उत्सव आहे. आर्किमिडीज नावाचा एक शास्त्रज्ञ होता. या आर्किमिडीज नावाच्या शास्त्रज्ञानं काय केलं, एक त्याला शोध लागला. शोध कसा लागला माहितीये? ते आंघोळीला गेले होते आणि आपल्यासारखे काय ते मगानं, मग म्हणजे जग, माहितीये ना, मग म्हणजे जग, जग म्हणजे कावळा, तिन्हीलाही पर्यायी शब्द आहेत. मग म्हणजे मग नंतर आपण म्हणतो ना, मग मग काय चाललंय बाकी, असं मगाचे दोन अर्थ आहेत. मग मगाचे दोन अर्थ होतात म्हणून जग म्हणावं तर जगाचे पण दोन अर्थ आहेत, आणि पुन्हा कावळा म्हणावं तर कावळ्याचे पण दोन अर्थ आहेत. त्या जगानं मगानं आंघोळ करतो आपण. पण पाश्चात्य देशामध्ये, आता आपल्याही देशात काही जण करायला लागले, टबात आंघोळ करायची. टब म्हणजे असा टब भरलेला असतो पाण्याने आणि त्यात उडी टाकून आंघोळ करायची. समजा त्या टबात एखादा माणूस बसला तर काय होईल? पाणी भरलेल्या टबात बसला तर पाणी खाली सांडणारच की. तसं तो आर्किमिडीज त्या पाण्यामध्ये बसला आणि पाण्यात बसल्यावर ते पाणी खाली सांडलं. सांडल्यावर त्याला एक शोध लागला. काय शोध लागला? तर एखाद्या वस्तूचं जेवढं आकारमान असतं तेवढं आकारमान त्या पाण्याचं असतं, बाहेर पडलेल्या पाण्याचं असतं. आणि तो त्याच्या भाषेमध्ये युरेका युरेका, म्हणजे युरेका म्हणजे सापडलं, युरेका युरेका मला सापडलं सापडलं म्हणून तसाच कपडे न घालता बाहेर पळत आला. म्हणजे त्याला जे ज्ञान प्राप्त झालं की वस्तूच्या आकारमाना एवढंच पाणी बाहेर सांडतं, हे जे ज्ञान प्राप्त झालं ते त्यानं युरेका युरेका म्हणत नाचत साजरं केलं. मिळालेलं ज्ञान उत्सवाच्या रूपाने साजरं करावं लागतं. तसं नामदेवरायाने म्हटलेलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप जगी लावायचा आहे, पण कसा? उत्सवी स्वरूपामध्ये. तसं हे ज्ञान उत्सवाने साजरा करणारा उत्सव म्हणजे चिंतनीचा उत्सव आहे. आणि मगाशी म्हटल्यासारखं तो 28 म्हणजे माहीत नाही इतक्या वर्षांपासून हा विचार, हा संस्कार वाहत आलेला आहे. तोच या चिंतनीच्या माध्यमातून वाहत असतो. हजारो लोक येतात, फक्त तारीख सांगितली जाते, निमंत्रण पत्रिका पोहोचली न पोहोचली त्याची काळजी करत नाहीत.
फक्त या कार्यक्रमात पुढच्या वर्षीचा कार्यक्रम कुठं आहे आणि किती तारखेला आहे एवढं जाहीर होतं आणि एखादी यात्रा भरावी या पद्धतीनं लोक येतात. हा आजच्या काळातला फार मोठा चमत्कार आहे. तो चमत्कार या चिंतनीने करून दाखवलेला आहे. हा परस्परांवरच्या प्रेमाने करून दाखवलेला चमत्कार आहे. मी गेल्या वेळेला म्हटलं होतं की हा सेतू आहे. सेतू बांधणं म्हणजे दोन गोष्टी जोडणं, पूल बांधणं असं आपण त्याला म्हणतो. रेव्हरंड टिळक नावाचे एक कवी होते, ते ख्रिश्चन झाले होते. ते म्हणतात, मी ख्रिस्तांकडे कसं पोचलो, तुका निर्मित सेतूवरुणी मीही आलो ख्रिस्त चरणी. तुकोबारायांनी निर्माण केलेल्या सेतूवरून मी ख्रिस्ताकडे गेलो म्हणतात. असे अनेक सेतू, असे अनेक पूल चिंतनीनं बांधलेले आहेत. गृहस्थी महानुभाव आणि संन्यासी महानुभाव यांच्यामध्ये पूल बांधलेला आहे. सवर्ण महानुभाव, दलित महानुभाव यांच्यामध्ये पूल बांधलेला आहे. ब्राह्मण महानुभाव, ब्राह्मणेतर महानुभाव यांच्यामध्ये पूल बांधलेला आहे. महानुभाव आणि वारकरी यांच्यामध्ये पूल बांधलेला आहे. महानुभाव आणि इतर समाज यांच्यामध्ये पूल बांधलेला आहे. हा पूल बांधण्याचा संस्कार आहे. हा पूल बांधण्याचा उत्सव आहे. सगळ्यांना जोडून ठेवण्याचा उत्सव आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा विचार महानुभाव पंथात तर जावाच, पण इतरही जीवांच्या पर्यंत तो जावा आणि त्यांचा उद्धार व्हावा, या तळमळीतनं साकारलेला हा उत्सव आहे. अशा उत्सवामध्ये मला आपण निमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिली. आपल्या सगळ्या साधू सज्जनांना दंडवत करण्याची, नमस्कार करण्याची संधी या उत्सवाने मला दिली. ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या महानुभाव पंथाने, वारकरी संप्रदायाने जो सामाजिक समतेचा विचार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवला, तो विचार आणखी गतीने, आणखी वेगाने पुढं घेऊन जाण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. मगाशी मी बोलताना जे सांगितलं की बाभुळगावकर बाबांनी असे अनेक पूल बांधलेले आहेत. हे पूल अधिक मजबूत करण्याची गरज आहे, अधिक विकसित करण्याची गरज आहे आणि ते काम या चिंतनीच्या माध्यमातून होते. महानुभाव पंथाला 800 वर्षांचा इतिहास आहे, 900 वर्षांचा इतिहास आहे. हा कागदावरचा इतिहास झाला. श्रद्धेच्या पातळीवर पाहिलं तर युगानुयुगांचा इतिहास आहे. त्या अर्थाने वारकरी संप्रदायाला त्या अर्थाने 700 वर्षांचा इतिहास आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ज्ञानदेवांनी जे देवालय उभारलं त्याला 700 वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे कागदावरच्या अर्थाने बघितलं तर. नाहीतरी हा विचार युगानुयुगांचा आहे, सिद्धांचा, नाथांचा. असं पाठीमागे गेलं तर हा विचार खूप वर्षांपासून, जेव्हा मानव जात निर्माण झाली तेव्हापासून हा विचारच आहे. कारण मानवी जीवाचं कल्याण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या प्रत्येकाचा विचार हा खऱ्या अर्थाने धर्माचाच विचार असतो. म्हणून मगाशी जे मी माऊलींचं उदाहरण देऊन सांगितलं, धर्म कशाला म्हणावं, तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. वाचेनं वेदाचा उच्चार करायचा. वेदामध्ये असं म्हटलंय, वेद हे धर्मग्रंथ या अर्थाने म्हटलेलं आहे त्यांनी. धर्मग्रंथात असं म्हटलेलं आहे, हे वाचेने सांगायचं. पण करताना काय करायचं, करू संती केले ते. जे संतांनी केलं ते करायचं. संतांनी केलं ते करायचं म्हणजे काय करायचं, संत हे समाजाला शिकवण्यासाठीच अवतीर्ण झालेले असतात. बरोबर की नाही. संतांचा अवतार त्याच्यासाठीच आहे. आता त्या आईला काय पळता येत नसतं का, चालता येत नसतं, पण मुलाला चालायला शिकावं म्हणून ती त्या मुलाच्या गतीनं चालत असते. अभ्रकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तुकोबाराय म्हणतात. पंत पाटी हातात घेतो आणि ते अक्षर गिरवतो, क ख ग घ. ते काय पंताला येत नसतं का, पंतोजी म्हणजे शिक्षक, शिक्षकाला येत नसतं का, येत असतं. पण त्या मुलाला ते यावं, मुलगा त्या पद्धतीने शिकावा म्हणून ते पाटी घेऊन शिकवत असतात. तसं या समाजासमोर काहीतरी आदर्श निर्माण व्हावा म्हणून संत त्यांच्या कृतीतनं शिकवत असतात. म्हणून संतांची कृती, संतांचं आचरण हा खरा धर्म आहे. नाथबाबांनी तो जगला, ज्ञानेश्वर माऊलींनी तो जगला. या जालना म्हणजे ही मराठवाड्यातली भूमी आहे. या मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या पाऊलखुणा आहेत. या मराठवाड्यामध्ये नाथांच्या पाऊलखुणा आहेत. पैठण ही जशी वारकरी संप्रदायाची भूमी आहे तशीच ती महानुभाव संप्रदायाची भूमी आहे, महानुभाव पंथाची भूमी आहे, महानुभाव धर्माची भूमी आहे.